विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इंग्रजीमधील ऑन सेइंग प्लीज या पाठावर आधारित ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजचा अभ्यास करूया. तुमच्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर 19 पहा. दिलेली पहिली ॲक्टिव्हिटी पहा. A1. फॉर्म ग्रुप्स अँड एक्सप्लेन द फॉलोइंग वर्ड्स विथ एक्झाम्पल्स. यू कॅन टेक हेल्प ऑफ युअर टीचर. या ठिकाणी तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत आणि तुम्हाला या शब्दाचा अर्थ आणि काही उदाहरणं याची तुमच्या मित्रांसोबत चर्चा करायची आहे. तेव्हा इथे फक्त मी तुम्हाला शब्दाचे अर्थ सांगतो. आफ्टर दॅट यू मे एक्सप्लेन दीज वर्ड्स टू युअर फ्रेंड्स. शब्द पहा. ह्युमॅलिटी. ह्युमॅलिटी मीन्स द क्वालिटी ऑफ बीइंग हंबल. ह्युमॅलिटी म्हणजे नम्रता किंवा म्हणतो आपण मॉडेस्ट नेचर, हंबल नेचर. सेल्फ इस्टीम मीन्स सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आत्मसन्मान. ग्रॅटिट्यूड मीन्स थँकफुलनेस. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. कर्टसी. कर्टसी मीन्स पोलाइटनेस. कर्टसी म्हणजे शिष्टाचार किंवा सौजन्यपूर्वक वागणूक. हा संपूर्ण पाठ हा आधारित आहे शिष्टाचाराविषयीच, ते तुम्ही पाहिलेलंच असेल. नंतर पहा. जनरॉसिटी. जनरॉसिटी मीन्स द क्वालिटी ऑफ बीइंग जनरस म्हणजे जनरॉसिटी म्हणजे औदार्य किंवा मोठ्या मनाने एखादी गोष्ट देऊ करणे किंवा देणे. सिम्पथी मीन्स द क्वालिटी ऑफ सिम्पथी मीन्स कंपॅशन ऑर पिटी. सिम्पथी म्हणजे सहानुभूती किंवा अनुकंपा. एम्पथी means the ability to sense other people's emotions. एम्पथी म्हणजे कल्पनेने दुसऱ्याच्या अंतरंगात चिरून त्याच्या भावना जाणून घेण्याची कुवत, किंवा आपण असे म्हणू शकतो एम्पथी म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी आपण आहोत अशी कल्पना करून त्याच्या भावना आपण समजून घेणे, याला म्हणतो आपण एम्पथी. इन दिस वे यू नो मीनिंग ऑफ दीज वर्ड्स. तेव्हा ह्या शब्दासंबंधी जे काही उदाहरणं वगैरे असतील ते तुम्ही तुमच्या मित्रासोबत चर्चा करू शकाल. यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी पहा. हॅव अ ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. या ठिकाणी तुम्हाला ग्रुप डिस्कशन म्हणजेच गट चर्चा करण्यासाठी एक टॉपिक दिलेला आहे. तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या तोंडी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि या गटचर्चेचा विषय आहे द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस. यू मस्ट नो व्हॉट इज सॉफ्ट स्किल अँड व्हॉट इज हार्ड स्किल. तेव्हा पाहूया आपण सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय. सॉफ्ट स्किल्स आर पर्सनॅलिटी ट्रेट्स दॅट हेल्प एम्प्लॉईज टू इंटरॅक्ट विथ अदर्स. सॉफ्ट स्किल्स म्हणजे इतरांशी संवाद किंवा संभाषण साधत असताना आपण जे काही वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांचा वापर करतो त्यांना म्हणतो आपण सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्स आर पर्सनॅलिटी ट्रेट्स. नंतर पहा. हार्ड स्किल्स. हार्ड स्किल्स आर युजली ऑब्टेन्ड थ्रू फॉर्मल एज्युकेशन अँड ट्रेनिंग प्रोग्रॅम्स. या ठिकाणी पहा सॉफ्ट स्किल्स जे आहेत ते आहेत व्यक्तीमध्ये असलेली गुणवैशिष्ट्ये, तर हार्ड स्किल्स म्हणजे ही अशी कौशल्ये आहेत की जे आपण शिक्षण किंवा ट्रेनिंग घेऊन या गोष्टी अक्वायर करू शकतो. कोणत्याही कामाच्या ठिकाणी सॉफ्ट स्किल्स यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान असतं. इथं आपण म्हणू शकतो पहा सॉफ्ट स्किल्स आर रिक्वायर्ड इन ऑल वॉक्स ऑफ लाईफ इन्क्लुडिंग करिअर्स अँड इंडस्ट्रीज. दे आर इन्क्रीजिंगली बिकमिंग द एसेन्शियल स्किल्स ऑफ टुडेज वर्कफोर्स. सॉफ्ट स्किल्स आर an integral part of finding, attracting and retaining clients also. Highly developed presentation skills, networking abilities and etiquette awareness can help you win new clients and gain more work. Soft skills are very important at workplace. नंतर पहा. The following are considered the most important soft skills. कामाच्या ठिकाणी सॉफ्ट स्किल्सचं महत्त्व तर आहेच, परंतु या स्किल्स कोणते आहेत ते पहा. या दिलेल्या डायग्रामच्या आधारे विच आर द सॉफ्ट स्किल्स. लीडरशिप.
interpersonal relations, flexibility or adaptability, teamwork, communication, problem solving, work ethics. These are सॉफ्ट स्किल्स. या सर्व सॉफ्ट स्किल्स आहेत. जर तुमच्याकडे या स्किल्स असतील तर तुम्ही अगदी उत्तम प्रकारे कोणतंही काम करू शकाल. नंतर पुन्हा आपल्या प्रश्नाकडे वळूया. इथं म्हटलं पहा, ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्कप्लेस. सी द पॉईंट्स रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन. हे जे काही असेल लेखी आणि तोंडी प्रकारचं कम्युनिकेशन, यामध्ये सॉफ्ट स्किलचं महत्त्व काय. वेज ऑफ इंटरॅक्टिंग विथ अदर्स, क्रिएटिव्ह ॲबिलिटीज, इमोशनल इंटेलिजन्स. दीज आर सम अदर पॉईंट्स. या मुद्द्याच्या आधारे तुम्ही गटचर्चा करू शकाल. पुढची ॲक्टिव्हिटी पहा. रीड द टेक्स्ट अँड स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स. दिलेल्या वाक्यापैकी चूक आणि बरोबर कोणती वाक्य आहेत ती ओळखा व चुकीची वाक्य बरोबर करून लिहा. बिटर प्रॉब्लेम्स इन डे टू डे लाईफ कॅन बी सॉल्व्ड बाय स्वीट वर्ड्स. दिस इज ट्रू. पुढचं वाक्य पहा. ग्रेट वॉर्स could have been avoided by a little courtesy. हे सुद्धा वाक्य अगदी बरोबर असेल. दिस इज ट्रू. ऑब्झर्वन्स ऑफ एटिकेट in a normal situation is important, but more important is their observance when the situation is adverse. This is also true. सामान्य परिस्थितीमध्ये आपण एटिकेट्स किंवा शिष्टाचार पाळलेच पाहिजेत, परंतु जेव्हा परिस्थिती अवघड असेल अशा प्रसंगीसुद्धा आपण हे जे काही एटिकेट्स आहेत, शिष्टाचार आहेत, हे नियम पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून हे सुद्धा वाक्य आहे बरोबर. दिस इज ऑल्सो ट्रू. Words like please and thank you help us in making our passage through life uneasy. This is not true. This is false. इथं पहा, करेक्ट स्टेटमेंट असेल words like please and thank you help us in making our passage through life easy, not uneasy. आणि शेवटचं वाक्य पहा. The law permits anybody to use violence if another person is discourteous. This is false. What is correct statement? ते वाक्य असेल पहा बरोबर. The law does not permit anybody to use violence if another person is discourteous. नंतर पहा पेज नंबर 20. Another activity. Select the most appropriate sentences which suggest the theme of the essay. इथं दिलेली एकूण 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य असं आहे की जे आपल्याला या संपूर्ण पाठाची थीम किंवा सेंट्रल आयडिया सांगतं. तर या 4 वाक्यापैकी बीट नंबर ए हे दाखवतं थीम ऑफ द एस्से. नाउ सी द आन्सर. द एस्से टेल्स अस अबाउट कर्टसी, civility, morality, responsibility and control. नंतर पहा नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. फाइंड द रिझन्स फॉर द लिफ्टमन्स अनसिव्हिलाइज्ड बिहेवियर. या पाठामध्ये आपण पाहतो लिफ्टमन्स बिहेवियर इज नॉट सिव्हिलाइज्ड. व्हॉट आर द रिझन्स? याचं उत्तर पहा. रिझन्स फॉर द लिफ्टमन्स अनसिव्हिलाइज्ड बिहेवियर. द पॅसेंजर ordered the liftman by saying top instead of top please. The liftman felt insulted by the rude behavior of the passenger. The passenger's discourtesy was a wound to the liftman's self-respect. So the liftman behaved uncivilized manner. नंतर पहा पुढची ॲक्टिव्हिटी. लिस्ट द people and their behavior that made the passenger rude and ill mannered. या पाठामध्ये हा जो पॅसेंजर आहे तो अगदी उद्धटपणे वर्तन करतो. याचं कारण काय आहे? जेव्हा एक माणूस दुसऱ्यासोबत उद्धटपणे वागतो तेव्हा दुसरा माणूस तिसऱ्यासोबत उद्धटपणे वागतो आणि तिसरा माणूस चौथ्यासोबत. अशा प्रकारे आपण सांगू शकतो इल मॅनर्स आर इन्फेक्शियस. मग आपल्या पाठामधील हा जो पॅसेंजर आहे तो अगदी उद्धटपणे वर्तन करतो, याची पार्श्वभूमी काय होती? तर इथं पहा हाऊसमेड इन्सल्टेड
the employer's wife. The employer's wife insulted the employer. एम्प्लॉयर पासून नंतर एम्प्लॉई, एम्प्लॉई पासून लिफ्टमन आणि लिफ्टमन पासून पॅसेंजर, असा तो रूड बिहेवियरचा क्रम आहे. पुढची ॲक्टिव्हिटी पहा. गुड मॅनर्स आर रिक्वायर्ड इन आवर डेली लाईफ फॉर मेकिंग आवर सोशल कॉन्टॅक्ट्स मोर कोऑपरेटिव्ह अँड फ्रेंडली. इल्युस्ट्रेट द बिहेवियर ऑफ द पोलाइट कंडक्टर with different people in various situations. Now here two columns are given to us. In one column situation is given to us, in another column behavior is mentioned. Now we have to complete the given table. Table मध्ये पहा, पहिलं bit, the writer's sensitive toe was trampled on. Now this is the situation. या प्रसंगी जो काही आहे कंडक्टर, त्याचं वर्तन कसं होतं पहा. द कंडक्टर सेड सॉरी विथ ॲन ॲपॉलॉजी अँड कर्टसी. नंबर सेकंड पहा. इन द रेनी सीझन डीलिंग विथ पीपल. नाउ इफ द सीझन इज रेनी, ॲट दॅट टाईम द कंडक्टर वुड टेल पीपल दॅट देअर वॉज रूम इनसाइड. डीलिंग विथ ओल्ड पीपल, ही वॉज as considerate as a son. Dealing with children, he was as solicitous as a father. Dealing with young people, he had warm place in his heart for young people. Dealing with a blind man, he set him down safely. Now in this way, every time the behavior of the conductor was very good. Now see another question. Discuss and write the impact of good temper and kindness on the society in the light of the good mannered conductor. हा प्रश्न सुद्धा कंडक्टर संबंधी विचारलेला आहे. याचं उत्तर पहा. गुड मॅनर्स ॲज वेल ॲज बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस. द बस कंडक्टर वॉज ऑलवेज cheerful and sympathetic to his passengers. His passengers too enjoyed his company. They also spoke kind words and followed good manners. If all people behave like this conductor, the world will become a heavenly place. पुढची ॲक्टिव्हिटी पहा. A modest calling can be made dignified by good temper and kindly feeling. Explain the statement with examples. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाऊ शकेल ॲज अ पर्सनल रिस्पॉन्स टाईप ॲक्टिव्हिटी म्हणून. याचं उत्तर पहा. मॉडेस्टी इज अ व्हर्च्यू. तुम्हाला माहिती आहेच, मॉडेस्टी म्हणजे काइंड नेचर. मॉडेस्टी इज अ व्हर्च्यू. पीपल डोंट लुक ॲट आवर पोझिशन, दे लुक ॲट आवर मॉडेस्ट नेचर. वी मस्ट बी हंबल टू ऑल. फॉर एक्झाम्पल, इफ अ स्टुडंट सेज गुड मॉर्निंग with a smiling face, the teacher becomes happy. The service of the police is necessary for the implementation of law in our society. Do you think you require this service for good social environment? Discuss. This is also personal response type activity. Now see the answer of this question. The service of the police is necessary for the implementation of law in our society. Police may prevent legal offenses happening in our society. It is very difficult to prevent moral offenses. I think we cannot neglect the role of police in the implementation of law in our society. Now this is a model answer. You may give such answer or you may give different type of answer because this is personal response type activity. पुढची ॲक्टिव्हिटी पहा. A3. He committed the crime in broad daylight. I had a cup of strong tea. The fast train is coming. या तिन्ही वाक्यामध्ये ब्रॉड डेलाइट, स्ट्रॉंग टी आणि फास्ट ट्रेन हे आहेत कलोकेशन्स. कलोकेशन म्हणजे शब्दांचा असा एखादा समूह ज्याची विशिष्ट प्रकारची मीनिंग असते आणि हा शब्दांचा क्रम आपण मागे पुढे करू शकत नाहीत किंवा
या क्रमातील एक एक शब्द घेऊन त्याचा अर्थ आपण लावू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, टू अर्न ब्रेड अँड बटर म्हणजे उपजीविका भागवणे. या ठिकाणी ब्रेड म्हणजे काय किंवा बटर म्हणजे काय असा प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ आपण लावू शकत नाहीत. अशा प्रकारे जो काही शब्द समूह असतो ज्याचे की विशिष्ट अर्थ असतो किंवा मिनिंग असते त्याला म्हणतो आपण कलोकेशन. इथं पहा, सच वर्ड्स ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅबिच्युअली ऑकर टुगेदर अँड देअर बाय कन्व्हे मिनिंग by association are called collocations. A collocation is a combination of words in a language that often go together. यावरून तुम्हाला collocationची व्याख्या नक्कीच लक्षात येईल. Find out the words in column B which collocate with the words in column A. इथं आपण एक टेबल पाहतो. कॉलम ए मध्ये काही शब्द आहेत, कॉलम बी मध्ये काही शब्द आहेत. नाऊ वर्ड्स फ्रॉम कॉलम ए कलोकेट टू वर्ड्स फ्रॉम कॉलम बी. या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या लावल्या पाहिजेत. आताचं उत्तर पहा. रेग्युलर हा जो शब्द आहे रेग्युलर तो कलोकेट होतो एक्सरसाइजसोबत, म्हणून आपण म्हणतो इथं रेग्युलर एक्सरसाइज. मिड डे मील, की कन्सेप्ट, फास्ट फूड, ट्राय हार्ड, रिचली डेकोरेटेड, फ्री टाईम, ट्रॅफिक जाम, सोशल ॲनिमल, वाईल्ड जस्टिस. अशा प्रकारे आपण हा टेबल पूर्ण करू शकतो जोड्या लावून. लर्निंग कलोकेशन्स इज एसेन्शियल फॉर मेकिंग युअर इंग्लिश साऊंड फ्लुएंट अँड नॅचरल. मेक कलोकेशन्स अँड यूज इन युअर ओन सेंटेन्सेस. या ठिकाणी वी हॅव टू मेक कलोकेशन्स विथ द गिवन वर्ड्स. टू वर्ड्स आर गिवन हिअर, बिग अँड वेल. या ठिकाणी बिग हा शब्द घेऊन आपण कलोकेशन्स तयार करू शकतो किंवा सांगू शकतो. जसे की पहा, बिग मिस्टेक, बिग सरप्राईज, बिग कॅश, बिग डिसिजन, बिग फेल्युअर, बिग चॅलेंज, बिग डील, बिग इम्प्रूव्हमेंट असे अनेक शब्द आपण इथं तयार करू शकतो. तुम्हाला हे कलोकेशन्स अधिक समजण्यासाठी यांचा वाक्यात उपयोग करून पहा. जसे की आपण म्हणू शकतो, ही हॅज मेड अ बिग मिस्टेक, इट वॉज अ बिग सरप्राईज फॉर एव्हरीवन. असे वाक्य तुम्ही इथं सांगू शकाल. नंतर पहा, कलोकेशन्स विथ द वर्ड वेल. इथं पण आपण सांगू शकतो वेल ड्रेस्ड, वेल डन, वेल क्वालिफाईड, वेल प्लेइड, वेल प्लॅन्ड, वेल इंटेंडेड, वेल सेटल्ड, वेल कुक्ड. नाउ दीज आर कलोकेशन्स विथ द वर्ड वेल. पुढची ॲक्टिव्हिटी पहा. Sometimes while using a word in a sentence, we have to change its word class. You can make several more words from the root word. We can make several new forms from the root word. Now see the example. I asked Sumit to dash my pencil for me. शब्द दिलेला आहे कंसामध्ये पहा शार्प. इथं आपण हा जो शब्द आहे शार्प तो आपण त्याचा क्लास बदलून वाक्यामध्ये वापरू शकतो. जसं की आय आस्क्ड सुमित टू शार्पन माय पेन्सिल फॉर मी. या उदाहरणावर आधारितच आता पुढची दिलेली काही वाक्य पहा. नाव रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड यूज द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स. चेंज द वर्ड क्लास अँड रीराईट द सेंटेन्स. लीना वॉज इटिंग अ व्हेरी क्रंची ॲपल अँड ऑब्वियसली एन्जॉईंग इट. इथं आपण क्रंच शब्दाचं रूप वापरलं इथं क्रंची. दिस पिक्चर लुक्स कलरफुल. कलर आपण याचं केलं कलरफुल. आय एम अफ्रेड दॅट युअर बिहेवियर इज जस्ट नॉट acceptable. आय लाईक माय एल्डर ब्रदर, ही इज व्हेरी हेल्पफुल. Complete the following table. Put a cross mark if a word class does not exist. Now we have to complete the given table. इथं पाहतो आपण 4 कॉलम्स आहेत. नाउन फॉर्म, वर्ब फॉर्म, ॲडजेक्टिव्ह फॉर्म आणि ॲडव्हर्ब फॉर्म. We have to put cross mark if a particular form does not exist. Serial number 1 पहा. Absence, verb form does not exist. So put a cross mark here.
ॲडजेक्टिव्ह फॉर्म absent, ॲडव्हर्ब absently. नंतर पहा नाउन फॉर्म अलार्म, व्हर्ब अलार्म, ॲडजेक्टिव्ह अलार्मिंग, ॲडव्हर्ब अलार्मिंगली. नाउन अट्रॅक्शन, व्हर्ब attract, adjective attractive, adverb attractively. नंतर पहा verb form is given to us enable, noun form ability, adjective able, adverb ably. Again verb form is given us admire, noun form admiration, adjective admirable, adverb admirably. Verb form agree, noun form agreement, adjective agreeable, adverb agreeably. नंतर पहा adjective form is given to us applicable, noun application, verb apply, adverb form does not exist, so put a cross mark. नंतर पहा adverb form दिलेला आहे आपल्याला avoidably, noun form असेल avoidance, verb असेल avoid, adjective avoidable. verb form आहे पहा differ, noun difference, adjective different, adverb differently. Register often refers to the degree of formality of language, but in a more general sense it means the language used by a group of people who share similar work or interest, such as doctors or lawyers. या ठिकाणी दिलेली माहिती आहे पहा वर्ड रजिस्टर म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील लोक विशिष्ट प्रकारचे शब्द पुन्हा पुन्हा वापरतात. हे संपूर्ण शब्द एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये वापरले जाणारे यांना म्हणतो आपण वर्ड रजिस्टर. इमॅजिन दॅट युअर प्रिन्सिपल ऑर टीचर इज कमिंग. वेन यू मीट हिम you would never say, "Hi dude, what's up?" This is a formal situation. So you would say, "Good morning, sir." In every situation, you use an appropriate expression according to the person. The language you use when you meet someone depends on their age, position, etc. There are formal and informal registers in spoken and written language. Now, write appropriate expressions and words which you have to use while facing an interview. तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू देत आहात तर या प्रसंगी तुम्ही कोणकोणते शब्द किंवा कोणकोणते एक्सप्रेशन्स वापराल. जसे की मे आय कम इन सर, माय नेम इज, आय एम इंटरेस्टेड इन, थँक यू, वेटिंग फॉर युअर पॉझिटिव्ह रिप्लाय. नाउ दीज आर expressions we use while facing an interview. नंतर पहा you are writing a letter of complaint. List the proper expressions that you would like to write. तुम्ही आता एखादं तक्रार करणारं पत्र लिहित आहात, कंप्लेंट लेटर, तर या प्रसंगी तुम्ही कोणते एक्सप्रेशन्स वापराल. जसे की आय डिसअग्री, दॅट इज नॉट अ गुड थिंग, आय वुड लाईक टू सजेस्ट, please look into the matter seriously, send me the mail. Now we use such expressions in a complaint letter. पुढची ॲक्टिव्हिटी पहा distinguish between a legal offense and a moral offense on the basis of the given text. Now see, there are two columns, legal offense and moral offense. Now legal offenses mentioned in the text: burglary, kick on the shins, to box, violence. Moral offenses: rude behavior, haughty or boorish nature, morose temper, ill manners. Find out the meanings of the following phrases. Use them in your own sentences. या ठिकाणी काही फ्रेजेस दिलेले आहेत, याचा आपल्याला अर्थ सांगून वाक्यामध्ये उपयोग केला पाहिजे. यातलं पहिलं पहा give and take means exchange of ideas. याचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो. ह्युमन लाईफ इज नथिंग बट अ गिव अँड टेक. अ ब्लॅक आय means the dark skin around the eye because it has been hit. याचा वाक्यात उपयोग पहा. I saw a boy with a black eye and understood that he had
quarreled with someone. Lower than the angels means less than perfect. वाक्यात उपयोग पहा. Nobody is perfect. All are lower than the angels. Knock someone down means to hit someone forcefully in anger. The policeman caught the thief and knocked him down. अशा प्रकारे तुम्ही या फ्रेजेसचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करू शकाल. Find out the words with prefixes and suffixes from the text and write them down. टेक्स्टमध्ये अनेक शब्द आहेत की ज्यांना प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस आहेत. यापैकी काही शब्द तुम्ही सांगू शकाल, जसे की अनसिव्हिल. नाव हिअर अन इज प्रिफिक्स. नंतर पहा डिस्कर्टसी, अनयुज्युअली, हाऊसमेड, इनकन्व्हिनियन्स. नंतर पहा वर्ड्स विथ सफिक्सेस. रिक्वायरमेंट, इथं MENT तो आहे सफिक्स. नंतर पहा स्वीटन, पोलाइटनेस, इन्व्हेस्टमेंट, रिअली. Now these are examples. Complete the table with polite expressions that we must use in our day-to-day life. आपण दैनंदिन आयुष्यामध्ये पोलाइट एक्सप्रेशन्स किंवा नम्र प्रकारची विधाने वापरली पाहिजेत. या ठिकाणी आपण 2 कॉलम पाहतो, डोंट्स आणि डूज. डोंट्समध्ये अशी विधाने दिलेली आहेत किंवा वाक्य दिलेली आहेत की जी आपण वापरली नाही पाहिजेत, आणि याच अर्थाची वाक्य आपण अगदी नम्रपणे कशा प्रकारे सांगू शकतो ते आपण लिहिलं पाहिजे डूज या कॉलममध्ये. एक उदाहरण दिलेलं आहे पहा. आय वॉन्ट अ कप ऑफ टी. असं म्हणणं म्हणजे असं वाटतं की तुम्ही काहीतरी आदेश देत आहात, आणि जर तुम्ही हेच वाक्य अशा प्रकारे सांगितलं, आय वूड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी, नाऊ दिस बिकम्स मोर पोलाईट. तेव्हा अशा प्रकारची वाक्य आपण वापरली पाहिजेत की ज्यामधून दिसली पाहिजे आपलं पोलाईट नेचर. पुढचं पहा सेंड मी द मेल. इथं आपण असं सांगू शकतो प्लीज सेंड मी द मेल. गो अवे ऑर लिव्ह मी अलोन. या वाक्याच्या ऐवजी आपण सांगू शकतो डोंट डिस्टर्ब मी, प्लीज गो अवे. यू आर रॉंग असं म्हणण्याऐवजी आपण सांगू शकतो आय थिंक यू आर नॉट राईट. दॅट्स अ बॅड आयडिया. यासाठी आपण सांगू शकतो दॅट्स नॉट अ गुड आयडिया. युअर वर्क इजंट गुड. या ऐवजी आपण अगदी पोलाइटली सांगू शकतो इम्प्रूव्ह युअर वर्क किंवा युअर वर्क नीड्स इम्प्रूव्हमेंट. तुमच्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर 24 पहा. या ठिकाणी ग्रामर सेक्शनवर आधारित काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. A4 दिलेले पहिली ॲक्टिव्हिटी पहा. दिस ॲक्टिव्हिटी इज बेस्ड ऑन यूज ऑफ आर्टिकल्स. आर्टिकल्स संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एका व्हिडिओ लेक्चरची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल्स संबंधी अधिक माहिती मिळू शकेल. इथं आपण दिलेल्या प्रश्नाची फक्त उत्तरे पाहूयात. एडिट द गिवन पॅराग्राफ यूजिंग अ, एन ऑर द व्हेरेवर नेसेसरी. या दिलेल्या पॅराग्राफमध्ये आपणाला आर्टिकल अ, एन किंवा द यांचा योग्य ठिकाणी वापर करायचा आहे. दिलेला पॅराग्राफ पहा. राकेश इज an ideal son who remains devoted to his father as he grows professionally to become a famous doctor. As his father grows old, he takes care to spend time with his father, bringing him tea in the morning and taking him out for a walk in the evening. Now, in this way, we may use suitable articles. पुढची ॲक्टिव्हिटी पहा. स्पॉट द एरर्स इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड करेक्ट द इनकरेक्ट वन्स. पहिलं वाक्य पहा. राधा ब्रॉट पेन्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम बिटवीन हर 5 चिल्ड्रन. या वाक्यामध्ये प्रिपोजिशन बिटवीन इज रॉंगली यूज्ड. या ठिकाणी प्रिपोजिशन पाहिजे अमंग. जेव्हा 2 व्यक्ती किंवा 2 वस्तू यांचा संदर्भ असेल तेव्हा वापरतो आपण बिटवीन, आणि जेव्हा
दोनपेक्षा अधिक संख्या असेल तेव्हा वापरतो आपण प्रिपोजिशन अमंग. तेव्हा इथं बरोबर वाक्य असेल राधा ब्रॉट पेन्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम अमंग हर 5 चिल्ड्रन. ना दिस इज करेक्ट सेंटेन्स. पुढचं वाक्य पहा. जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड इच अदर इन कम्प्लीट सायलेन्स. या ठिकाणी बिसाइड्स हे प्रिपोजिशन चुकीचे वापरलेले आहे. बिसाइड्स याचा अर्थ असतो इन ॲडिशन टू, परंतु इथे प्रिपोजिशन पाहिजे बिसाइड. किंवा वाक्य असं असेल पहा बरोबर. जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड इच अदर इन कम्प्लीट सायलेन्स. पुढचं वाक्य पहा. हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड विदिन वन आई. या ठिकाणी विदिन इज इनकरेक्ट. वाक्य असेल हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड इन वन आई. वन could dare to encroach on his rights. This is also incorrect sentence. या ठिकाणी वाक्य असेल बरोबर. One could not dare to encroach on his rights. पुढचं वाक्य पहा. She was taken with surprise when she saw the famous Taj Mahal. या ठिकाणी preposition with is wrongly used. इथं वाक्य असं पाहिजे she was taken by surprise when she saw the famous Taj Mahal. It is not possible to exchange the goods once the sale has been completed. या ठिकाणी आर्टिकल द हे चुकीच्या पद्धतीने वापरलेले आहे. या ठिकाणी द गुड्स असं म्हणण्याची गरज नसेल, कारण गुड्स हे वापरलेलं आहे इन जनरल सेन्स या अर्थाने. तेव्हा इथं वाक्य असेल पहा बरोबर. इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज गुड्स वन्स द सेल हॅज बीन कम्प्लिटेड. डॉक्टर सेन गुप्ता हॅज बीन ट्राईंग टू मास्टर द क्राफ्ट फॉर द लास्ट 5 years. नाऊ दिस सेंटेन्स इज एररलेस. या वाक्यामध्ये कोणतीही चूक नाही. द टॉप रँकिंग कॅन्डिडेट्स विल बी अपॉइंटेड इन सिनियर जॉब्स इन बँक्स. या ठिकाणी प्रिपोजिशन इन हे चुकीच्या पद्धतीने वापरलेलं आहे. इथं वाक्य असं असेल पहा. द टॉप रँकिंग कॅन्डिडेट्स विल बी अपॉइंटेड फॉर सिनियर जॉब्स इन बँक्स. शी नोज व्हेरी वेल what is expected from her but she is unable to perform. या ठिकाणी प्रिपोजिशन फ्रॉम हे चुकीचं आहे. तेव्हा वाक्य असेल बरोबर. शी नोज व्हेरी वेल what is expected of her but she is unable to perform. आणि शेवटचं वाक्य पहा. they will put on a note in this regard for your consideration. या ठिकाणी put on हे चुकीचं असेल. इथं वाक्य असेल बरोबर. they will put up a note in this regard for your consideration. अशा प्रकारे वाक्यातील चुका आपण शोधून वाक्य दुरुस्त करून सांगू शकतो. नंतर पहा पुढची ॲक्टिव्हिटी. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. संतोष purchased a computer. He read the operating manual and followed the instructions. He linked the monitor, keyboard and printer. He plugged in the main cable. He switched on the monitor at the back. When the light appeared on the screen, he placed the day disk in drive A. He pushed in the disk until the button clicked out. It took about 30 seconds for the computer to load the program. He pressed the drive button and disk shut out. He replaced the day disk with the document disk. He pressed function key 7. या दिलेल्या संपूर्ण वाक्यामध्ये पाहतो आपण ॲक्टिव्ह व्हॉइस वापरलेला आहे. जेव्हा क्रिया करणारी व्यक्ती महत्त्वाची असते किंवा ज्याला म्हणतो आपण एजंट ऑफ द ॲक्शन इज इम्पॉर्टंट, वी यूज ॲक्टिव्ह व्हॉइस. या संपूर्ण वाक्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस वापरलेला आहे. आणि जेव्हा एखादी क्रिया किंवा एखादी ॲक्शन महत्त्वाची असते तेव्हा वापरतो आपण पॅसिव्ह व्हॉइस. तेव्हा ही संपूर्ण वाक्य जर आपण पॅसिव्ह व्हॉइस फॉर्ममध्ये बदलली तर ती कशी होतील पहा पेज नंबर 25 वरती. कन्वर्ट दीज सेंटेन्सेस इंटू पॅसिव्ह व्हॉइस बाय फिलिंग इन द ब्लँक्स. द फर्स्ट सेंटेन्स हॅज बीन डन ॲज ॲन एक्झाम्पल.
आणि जेव्हा आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये वाक्याची रचना करतो तेव्हा फॉर्म ऑफ टू बी आणि पास्ट पार्टिसिपल अशा प्रकारचं स्ट्रक्चर वापरलं जातं. आता एक दिलेलं वाक्य पहा. फर्स्टली द मॉनिटर, कीबोर्ड अँड प्रिंटर वेअर लिंक्ड अप. या ठिकाणी वेअर लिंक्ड अप दिस पार्ट इज इम्पॉर्टंट. इथं तुम्हाला समजतं की वाक्यामध्ये पॅसिव्ह वॉइस वापरलेला आहे. देन द मेन केबल वॉज प्लग्ड. द मॉनिटर वॉज स्विच्ड ऑन ॲट द बॅक. When the light appeared on the screen, the day disk was placed in drive A. The disk was pushed until the button clicked out. It took the computer 30 seconds to load the program. The drive button was pressed and the disk shot out. The day disk was replaced with the document disk. Finally, the function key 7 was pressed. The word processor was then ready to use. Now, in this way, all the sentences from active voice are changed into passive voice. पुढची ॲक्टिव्हिटी पहा. पेज नंबर 25 A5. There are two activities based on writing skills. यातली पहिली पहा. Write a speech on courtesy is the light of life with the help of the following points. 3 points are given here. People have a good impression of you. You will be acknowledged and appreciated by all. You will be happier and contented with life. These are the given 3 points. With the help of these points, we may write a short speech. Now see the answer. Courtesy is the light of life. Respected teacher and friends. Today, I am going to deliver a short speech on the topic of courtesy. Courtesy is the light of life. Life without courtesy is very stressful. We must be polite to all. You know the saying, give respect and take respect. If we give respect to all, we get the same thing from the others. If we are polite, people consider that we are an ideal people. Polite people are appreciated everywhere. They speak kind words and they are compassionate towards all human beings. People like the company of such polite people. I appeal to all that we should be polite. It is quite easy. Use simple expressions like thank you, sorry, please, welcome, etc. Good manners as well as bad manners are infectious. Be modest to the world, and the world will be modest to you. If you are a polite person, there is no possibility of quarrel. You may live happy and contented life. Friends, be courteous, be modest, be humble. Thank you very much for listening my speech. जय हिंद. अशा प्रकारे तुम्ही शॉर्ट स्पीच तयार करू शकाल. यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी पहा. मॅनर्स मेकेथ मॅन. एक्सपांड द आयडिया इन युअर ओन वर्ड्स विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. या ठिकाणी मॅनर्स मेकेथ मॅन दिस आयडिया इज गिवन टू अस. या आयडियावर आधारित तुम्हाला कल्पना विस्तार या ठिकाणी लिहायचं आहे. नाव सी द आन्सर. मॅनर्स मेकेथ मॅन. द फेमस सेईंग मॅनर्स मेकेथ मॅन tells us importance of good manners. Polite speech and good manners sweeten the atmosphere around us, whereas discourtesy pollutes everything. A person is judged by his or her manners. If we give respect to others, we get respect. As you sow, so shall you reap. A polite person uses simple words like thank you, sorry, please, excuse me, welcome, etc. Usually, good manners are taught by parents, teachers, and friends. They become a part of our personality. Children should be taught good manners in their early age. If we behave politely before them,
they will follow us. A polite person gives respect to all. People get impressed to such personality. They are appreciated by all. They live happy and contented life. They also spread happiness around them. So it is said that manners maketh man. Dear children, for more videos, subscribe my YouTube channel. Thank you for watching. Have a nice day.